बातमी परळीमधून आहे। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं आमरण उपोषण सुरू झालंय। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी मुंडेंचं आजपासून आमरण उपोषण सुरू झालंय। महादेव मुंडे हत्या प्रकरणामधील फरार आरोपींना अटक करण्याची त्यांची मागणी आहे। संभाजी मुंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। संभाजी, काय घडतंय? ज्ञानेश्वरी मुंडेंचं काय म्हणणं आहे? नक्कीच रोषाने पाहिले तर गेल्या 16 महिन्यापूर्वी परळी शहरातील व्यापारी महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। आता 16 महिने उलटून गेले तरी अजूनही आरोपीला मोकाटच आहेत। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही, पोलिसांनी ताब्यात घ्या आणि त्या आरोपीला जास्तीत जास्त सजा द्यावी अशी मागणी कुटुंबाची करण्यात आलेली आहे। आणि या मागणीसाठी आज कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसलेलं आहे। खरं तर या जे महादेव मुंडे यांच्या पतीनं या संदर्भामध्ये सीआयडी आणि एसआयटी दाखल करावी यांनी सुद्धा मागणी केली होती। मात्र आता ही अजूनही कुठलीही सरकारने मागणी केलेली नाही झालेली नाहीये। त्यामुळे आज ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या न्यायाच्या हक्कासाठी उपोषणात बसले आहेत। धन्यवाद संभाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता की लवकरात लवकर आरोपींना पकडलं जावं। मात्र तो अल्टिमेटम आज संपलेला आहे आणि आजपासून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे।